महान चक्रवर्ती सम्राट अशोक राजा यांच्या 2330व्या जयंतीनिमित्त नागपूरमधील रहाटे चौक ते दीक्षाभूमी इथून पंचशील ध्वजयात्रा काढण्यात आली। भंते सुरेश ससाई यांनी पंचशील ध्वजयात्रेला सुरुवात केली। बघा ग्राफिक बोर्ड न्यूजवर चक्रवर्ती सम्राट अशोक राजांचा महान चक्रवर्ती सम्राट अशोक राजांचा महान चक्रवर्ती सम्राट अशोक राजांचा भगवान गौतम बुद्धांचा नमो बुद्धाय, जय भीम। मी शरद चौर पगार, एक समाजकर्ता दीक्षाभूमीवर मी गेल्या 2 वर्षापासून काम करत आहे आणि माझं काम आहे खास बाबासाहेबांच्या धर्माचा प्रचार म्हणजे लायब्ररी आणि बुद्धविहार म्हणजे बुद्धांचं किंवा आपल्या समाज प्रतिमुलांचं भविष्य उज्ज्वल करणं। त्यासाठी मी लायब्ररीचं मी निर्माण करतो आहे। आतापर्यंत मी 52 लायब्ररीचं काम केलेलं आहे आणि माझा उपक्रम आहे आज सम्राट अशोकांची पुऱ्या भारतात जगात आपल्या 2330वी जयंती आपण साजरी करत आहोत। आणि सम्राट अशोकने जी कलिंग युद्ध केल्यानंतर त्याचं जे परिवर्तन झालं तर मी म्हणतो मी चांगला उच्च शिक्षित आहे। मी पण बाबासाहेबच्या विचारांना प्रेरित होऊन जसं आपण काहीतरी समाजासाठी काही योगदान करावं त्याकरिता मी आज रॅली हे सम्राट अशोकांचा परिचय खूप मोस्ट आहे, खूप वास्ट आहे। मी एक छोटा त्यांच्याप्रती खूप एक झुरा आहे, पण सम्राट अशोकाने केलेलं एक महान कार्य, त्याने बुद्ध धर्माला जीवित 84,000 स्तूप बांधून ते जीवित ठेवलं आणि आपले मुलंसुद्धा संघमित्रा आणि महेंद्राला धम्माला दान देऊन आज ते त्यांचं जे कार्य अफाट आहे तर ते कार्य जीवित राहावं याकरिता आपण दरवर्षी सम्राट अशोकांची आपण जयंती साजरी करावी। कारण की ज्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांची आपण जयंती करतो तशी सम्राट अशोकांची पण जयंती साजरी करावी, कारण की त्यांनी गौतम बुद्ध जीवित होण्यासाठी खूप मोठं आपल्याला योगदान दिलेलं आहे। समाज बांधवांना काय एक अपील करू? माझं असंच आहे की सर, आपण जसं धम्माप्रती जागृत राहून दानप्रेमिता, आपल्याला जर धम्माचा विकास करायचा असेल तर जागृत राहून समाजसेवा, दानप्रेमिता आणि समाजाचं अस्तित्व जर निर्माण करायचं असेल तर बुद्धांचा मार्ग, कारण की सर्व जग म्हणत आहे बुद्धांचा मार्ग, आम्हाला युद्ध नको बुद्ध हवा, हे सर्वांचे मन आहे। तर बुद्धाला जीवित ठेवण्यासाठी तर आपल्याला हे सामाजिक घडामोडी करावंच लागतील सर। समाजाला काय संदेश द्याल दानप्रेमितेला? माझं सर म्हणणं आहे की मी माझ्यानुसार समाजाच्या प्रत्येक व्यक्तीनं समाजासाठी दानप्रेमिता केलीच पाहिजे, पण बाबासाहेबांच्या नियमानं 20% आहे, पण तुम्ही आपापल्या परीनं दान 100 रुपये का होईना पण समाजासाठी तुम्ही प्रत्येकजण दानप्रेमिता करत राहाल तर नक्कीच समाजाचं उज्ज्वल भविष्य तुमच्यासमोर येणारी पिढी तुम्हाला जागृत राहील आणि त्यांना दानप्रेमिता कळेल, बुद्ध कळेल आणि आपल्या धम्माचं अस्तित्व कळेल। चक्रवर्ती सम्राट अशोकांची जयंती आहे, जयंती निमित्ताने आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, पदयात्रा आयोजित केलेली आहे, परंतु शासनाचा मार्फत किंवा मोठ्या प्रमाणावर लार्ज लेवलवर हा कार्यक्रम आयोजित होत नाही, ही शोकांतिका आहे। या संदर्भात काय सांगा सर? तशीच सर सरकारची प्रत्येक चळवळ आपल्याला आठवण करून देणं हे भाग आहे, कारण की सरकार प्रत्येक चळवळ हे चालू शकत नाही, काही चळवळी आपल्याला निर्माण कराव्या लागतात, तेव्हाच कुठं समाजाचं भलं होईल। कारण की सरकार निर्माण ते प्रत्येक जयंतीच म्हणवा, ते त्यांच्या हिशोबाने ते सांगतील, पण आपण जागृत राहिलं तर प्रत्येक जयंती आपण प्रत्येक विचारवंताची किंवा बाबासाहेबांनी दिलेले त्यांचे धर्म जे गुरु आहेत त्यांची आपण जयंती आपण स्वखर्चानं करावी, कारण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सरकार खर्च पूर्तता देणार नाही। त्यासाठी आपण समाज बांधवांनी आता आपण सक्षम आहे
आणि सामाजिकदृष्ट्या आपली आर्थिक कंडिशन पण बळकावली आहे, चांगली आपली स्थिती आहे, तर आपण दुसऱ्याच्या भरोश्यावर न राहता आपण स्वतःचं केलेलं कार्य कधी महान आहे. तर आज 24 मार्चला छत्रपती सम्राट विजय अशोक यांच्या जयंती निमित्ताने जो आज रहाटे चौक ते दीक्षाभूमी असं तुम्ही पथचालन काढलेलं आहे, रॅली काढलेली आयोजित केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीचे कार्यक्रम मोठ्या लेवलला कसे नेण्याचं काय स्वप्न आहे तुमचं? सर आतापर्यंत सर आपल्या संविधान चौकमध्ये दरवर्षी, आता आपल्या उंडखानामध्ये पण हा कार्यक्रम राबवत होता, पण दीक्षाभूमीवर हे आपलं पहिलंच वर्ष आहे. दीक्षाभूमीवर कधी हा कार्यक्रम राबला नाही, तर नक्कीच आपण या सुरुवात केलेली आहे. पुढे जसं लोकांचं सहकार्य आणि आपल्याला लोकांचं मोठं योगदान लाभेल तर नक्कीच हा कार्यक्रम भव्य एक दिवस होणार, कारण की आपलं कर्तव्य छोट्याच गोष्टीतून मोठी गोष्ट निर्माण होते.